तर आज काय स्पेशल? आमच्याकडे सुरमई थाली आहे, पापलेट थाली आहे, क्रॉस कोलीवाडा, रावस तंदुरी, म्हणजे बरेच असे तंदुरी आहेत. आम्ही सुरमई थाली खाणार. ठीक आहे, चल मग. चला. फायनली आमची सुरमई थाली आणि तुम्ही मित्रांनो बघू शकता. हो मित्रांनो, हा आहे नागाव बीच. फायनली आम्ही सगळे फ्रेंड्स लोक पोहोचलेलो आहोत. मोळी थोडीशी साधी भोळी सागतीचा भारी बायको पाहिजे नखरे वाली. मराठा मोळी थोडीशी साधी भोळी सागतीचा भारी बायको पाहिजे नखरे वाली. बंद का झालं? नमस्कार मित्रांनो, आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. मित्रांनो, आज आम्ही सगळे फ्रेंड्स लोक चाललेलो आहोत अलिबागला. सो खूप धमाल मजा मस्ती असणार आहे आणि खूप दिवसापासून प्लॅन चालला होता. ॲक्च्युली माझ्या ऑफिसमधले मित्र आम्ही सगळं प्लॅन करत होतो की आपण एप्रिलमध्ये जाऊ, मेमध्ये जाऊ आणि आज तो दिवस आलेला आहे आणि फायनली आम्ही चाललेलो आहोत अलिबागला. सो चला एन्जॉय करूया. तर आम्ही आता वडखलला थांबलेलो आहोत. वडखलच्या पुढे एक छोटासा स्टॉल आहे टीचा, तिकडे आम्ही आता चहा पिण्यासाठी थांबतो. चला मित्रांनो, बघूया आपल्यासोबत आज कोण पण असणार आहे. चला फ्रेंड्स लोकांना भेटूया. सो इथून सुरुवात करूया. आपल्यासोबत आहे मिलन, नंतर श्रेयस, नंतर ऋषिकेश, किरण, मान्या, मनोज, राहुल आणि गौरव सर. सो चला मित्रांनो, गरम गरम भजी खाऊन घेऊया. सो मित्रांनो, तुम्ही देखील या भजी खायला. गरम आहेत एकदम. ऑर्डर दिलेले आहे, गरम गरम भजी तर खाल्लेले आहे. आता आपला थोड्या वेळात चहा देखील येणार आहे. तो मित्रांनो आपला चहा आलेला आहे. अरे म्हणे चहा घेऊया. तो मित्रांनो, इथे चहा नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही मांडव्याला जायला निघालेलो. सो चला बसूया गाडीमध्ये आणि एक्सप्लोअर करूया मांडवा बीच. चला बसा पटपट, बसा पटपट पटपट बसा. मांडवाला यायचं त्याला डॉगीला. मांडवा चहा कसा होता? मस्त चहा, एक नंबर. चहा एक नंबर होता मित्रांनो. तुम्ही पण कधी येता इकडे वडखलच्या पुढे निंजा फास्ट फूड आहे, तिथे आलात तर इथला चहा नक्की प्या. मस्त होता मसाल्यावाला चहा. तो चला आपण जाऊया. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कशा छान अशा टोपल्या विकायला ठेवल्यात रस्त्याच्या बाजूलाच. पूर्ण शांतता आहे मित्रांनो आणि वातावरण एकदम भारी आहे. आणि इकडे रेस्टॉरंट आहेत, अजून ओपन नाही झाले कारण आपण मॉर्निंगला लवकर आलेलो. हाय. तो मित्रांनो, खूप सारे फोटो सेशन इकडे चालू आहे कारण की फोटोसाठी बॅकग्राऊंड वगैरे खूप छान आहे आणि निसर्गाच्या वातावरणात खूप मजा येत आहे. सो चला जाऊया पुढे. बघू शकता
खूप मस्त असं क्लायमेट आहे इकडे. ब्रिजवरून आणि व्ह्यू बघा मित्रांनो किती भारी. आतमध्ये स्पीड बोट आहे. मित्रांनो ही आहे मांडवा जेटी आणि आता पाऊस पडतोय त्याच्यामुळे बोटी का लागल्या नाही जास्त. तिथे खूप साऱ्या बोटी लागलेल्या असतात पण आज लकीली पाऊस नाही आहे. पण पावसाच्या आणि अतिवृष्टीच्या इशारामुळे इकडे बोट आले. हे मनोज कसं वाटतं तुला इथे आल्यानंतर? मजा आली. मजा आली. चिल्ड आहे ना एकदम? हो एकदम. पण पावसाचा इशारा दिल्यामुळे आता इकडे बोटी नाही लागल्या आणि आता पब्लिक खूप गर्दी असते इकडे. तो चला आता आपण इथून जाऊया पुढे. मित्रांनो पूर्ण शांतता आहे इकडे आणि हा जो डोंगर दिसतोय उरणचा द्रोणागिरी पर्वत आणि उरण इकडून एकदम जवळच आहे आणि इकडे तो रेवस धक्का आहे. सो चला आपण इकडून बाहेर निघूया. आणि आमचे मित्रमंडळी एन्जॉय करत आहेत फुल नॅचरल निसर्गाचा आस्वाद घेताना. फ्रेंड्स 2-3च बोटी लागलेल्या आहेत आणि ही स्पीड बोट आहे आणि एकदम भारी वाटते इकडे. सो मित्रांनो आता आम्ही मांडवा जेटी बघितली आणि आता आम्ही इथून निघणार आहोत नागाव रोडला. नागाव रोडला म्हणजे नागाव बीचला आम्ही चाललेलो आहोत आणि तिकडे आम्ही जाणार आहोत कोलिनबाई रेस्टॉरंटमध्ये दुपारचं जेवायला. सो तिकडे देखील तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ. चला व्हिडिओ सोबतच राहा. म्हणून जमला का फोटो काढून? नाही अजून काढायचे आहेत. सो लेट्स गो. इकडे ओशन क्लब देखील आहे जिकडे खाण्यापिण्याची व्यवस्था आहे आणि बाजूलाच आहे भला मोठा समुद्र. आणि लाटा बघा मोठ्या मोठ्या लाटा आहेत. आपण इकडे आता एका ठिकाणी थांबलेलो आहोत आणि इकडे एक तलाव आहे. त्या तलावामध्ये खूप सारे कमल आहेत. पहिल्यांदाच मी असे एवढे कमल फुललेले बघतोय. सो दाखवतो तुम्हाला. बघू शकता खूप सारे कमल आहेत. पिंक कलर भारी वाटतं. मॅक्स तिकीट घेता येणार रे. आणि मित्रांनो आता आम्ही नागाव रोड पकडलेला आहे आणि आम्ही आता पहिले आमच्या हॉटेलवरती जाणार आहोत जे की आपलं चेकिंग होणार आहे. बॅग वगैरे ठेवू. सो चला जाऊया तिकडे. हे बघ ना एक हॉटेल. ते काही इथे वाईटवाला आहे ना. हो कॉर्नरवाला. हा काय नाव दिसतंय. सो मित्रांनो आम्ही आता आपल्या हॉटेलवरती पोहोचलेलो आहोत आणि इथे गाडी आपण पार्क केलेली आहे. सो चला पटपट आपलं सामान काढूया बॅग वगैरे आणि हॉटेलवरती थोडा रेस्ट करू आणि मग नंतर आपण जाऊया जेवायला. सो चला. सो फायनली मित्रांनो रूमवरती पोहोचलेलो आहोत आणि ही आहे आपली छोटीशी रूम आणि इथे आपण 1 डे स्टे करणार आहोत आणि उद्या मॉर्निंगला आपण इकडून निघणार आहोत. सो चला. पण सर्वात आधी मी लॅपटॉप चार्ज केला आहे कारण ऑफिसची कामं येऊ शकतात. त्यानंतर आपला मोबाईल चार्ज करून घेऊ. मित्रांनो इथून एक बाल्कनी आहे आणि बाल्कनीत डायरेक्ट ग्राउंड फ्लोअरला असल्यामुळे इथून व्ह्यू बघा डायरेक्ट अंगणात हॉटेलाच्या आणि असा काही व्ह्यू आहे इथून. आणि इकडे सगळे रो हाऊस आहेत जे रेंटवरती दिले जातात. सो मी हे डिस्क्रिप्शनमध्ये या हॉटेलचा पत्ता लिहिणार आहे ते तुम्ही जाऊन नक्की बघा.
आणि यांचे रेट वगैरे व्हॅरी होतात सीझननुसार. सो आपण रेट वगैरे काय टाकणार नाही आहोत. सो मित्रांनो, मस्त आजूबाजूला झाडे आहे आणि हा जो हॉटेल आहे जिकडे आपण राहणार आहोत निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि खूप मजा येणार आहे. आणि इकडे आहे स्विमिंग पूल जिकडे आपण संध्याकाळी वगैरे जाऊ, कारण की आता आपण जेवायला जाणार आहोत. आणि चारी बाजूला नारळाची झाडं. सो मित्रांनो, इकडे एक विहीर देखील आहे आणि याच्यात गोल्ड फिश पण आहे जो दिसत नाही. दुपारचे वाजलेत 1 आणि आपण आता जेवणासाठी जाऊया. लेट्स गो. नाही ना, ते रेस्टॉरंट आहे ना, इथंच जातात नाही कुठे. त्यांना विचारा ना. आज जा पुढे असेल ना जागा, ते तो माणूस उभा आहे तिथं गाड्या लाव, ते पार्किंग आहे. सो मित्रांनो, पार्किंगला जागा नाही कोरिनबाईच्या रेस्टॉरंटला आणि आपल्याला आता ते त्यांच्या प्रायव्हेट पार्किंगमध्ये नेतात आणि इकडे पूर्ण पार्किंग फुल आहे. मोबाईल आम्ही काढतो आपण ठीक आहे चालेल जातो. सो आपण आता त्यांच्या पार्किंगमध्ये जाऊया. प्रायव्हेट पार्किंग आहे तिकडे गाडी लावूया. इकडे गाडी लावायला जागा नाही आहे कारण की विकेंडला खूप गर्दी असते, खूप सारे लोक येतात. आणि तसं या लोकांनी सांगितलं की तुम्हाला अर्धा तास वेटिंग आहे. सो चालेल, अर्धा तास आपण व्हिडिओ शूट करू. सो चला, पहिले आपण आपली गाडी पार्क करून घेऊया त्यांच्या प्रायव्हेट पार्किंगमध्ये. आणि हे कोणतरी काका आहेत, ते आपल्याला त्यांच्या पार्किंगमध्ये गाडी न्यायला लावतात आणि ते आपल्याला त्यांच्या बाईकवर बसून रिटर्न हॉटेलवरती आणणार आहेत. सो चला जाऊया. सो चला, आपली गाडी आपण पार्क करू. बघा केवढ्या गाड्या लागलेल्या तिकडे. मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहोत रेस्टॉरंटला आणि जाऊया आता आपण आतमध्ये. रेस्टॉरंटच्या आत एंट्री करूया. सो आपण एंट्री केलेली आहे. जाऊया आतमध्ये आणि बघा यांचा एंट्रन्स खूप भारी आहे. फुल आपला आगरी कोली व्ह्यू आणि लोक वेटिंगला आहेत. आणि इकडे गर्दी बघा, विकेंडला खूप गर्दी असते. सो तुम्ही बघू शकता खूप सारी पब्लिक आलेली आज आणि आमचे फ्रेंड्स लोक. सो कसं वाटतं इकडे पोहोचल्यानंतर तुम्हाला? नंबर वाटते मला. आणि काय ऑर्डर करायचं आपण ठरवलं आहे? पण आता सुरमई थाली. ओके. सो मित्रांनो, आम्ही सुरमई थाली खाण्याचा विचार करतोय पण आपल्याला वेटिंग आहे अर्धा तासाची. सो तोपर्यंत आपण एक्सप्लोर करूया इथलं एन्व्हायरमेंट. किती खाल्लं तरी काय हॅलो, कशा आहात? आम्ही पनवेलवरून आलो. 22वा नंबर आहे पण आम्ही जेवणच जाऊ. बरेच दिवसापासून चाललेलं आमचं. विक्रांतला बोललो की ठीक आहे आता थांबू अर्धा तास. उभा घेतो. स्पेशल तर आज काय स्पेशल? आमच्याकडे सुरमई थाली आहे, पापलेट थाली आहे, प्रॉन्स कोलीवाडा, रावस तंदुरी, म्हणजे बरेच असे तंदुरी आहेत. आम्ही सुरमई थाली खाणार आहे. ठीक आहे, चल मग. चला. भूक लागली. आपला वेटिंग टाईम माहिती आहे किती? अर्धा तास. अर्धा तास. पण काय आता एवढं लांबून आलो आपण, आता इथून जेवूनच जाऊ. आणि मित्रांनो बघू शकता फुल गर्दी आहे.
लोक वेटिंगला पण आहेत. टेबल भेटलेला आहे आणि क्लिनिंग झाल्यानंतर आपण इथे बसू. आपल्यासाठी टेबल हा भेटणार आहे. फायनली मित्रांनो आम्हाला टेबल भेटलेला आहे. नाही जेवण नाही भेटला ऑर्डर द्यायची. जेवायला येईल पहिले टेबल तर भेटला आहे, हीच मोठी गोष्ट आहे. फटाफट ऑर्डर करा, काय करायचं ते. तुझा लॅपटॉप नाही घ्या, काय कर. तो मित्रांनो आता आम्ही ऑर्डर करत आहोत आणि माझ्यासाठी मी ऑर्डर केली आहे सुरमई थाली. बाकीच्यांचं माहिती नाही, मी सुरमई थाली ऑर्डर करणार आहे. तू काय केलं ऑर्डर? सुरमई थाळी. वेगळं काही नाही का? कोणी का ऑर्डर किया? सुरमई थाली. ओ माय गॉड, सगळ्यांची सुरमई थालीच आहे. चला बघूया ऑर्डर कधी येते आणि टेस्ट कशी आहे हे देखील मी तुम्हाला सांगेन. ही आमची सुरमई थाली आणि तुम्ही मित्रांनो बघू शकता ती मोठी आहे. तो चला मित्रांनो आम्ही आता स्टार्ट करतो आमची सुरमई थाली खायला. तुम्ही देखील या सुरमई थाली खायला. बघायला 4 दिवस मोडा लावणार. सो गाईज सुरमई थालीची टेस्ट कशी आहे? सो मित्रांनो खरंच खूप मस्त आहे सुरमई थाली. चांगला आहे, चांगला. मी एवढे वर्ष अलिबागला पाहिलं नाही, दरवर्षी असतं. आता जास्त वेळ नाही झाला, आताच ओपन झालं. इकडे सुकट पण दिलेले आहे. पटपट संपूया सुरमई थाली. सुरमईची साईज बघा, खूप मोठी आहे सुरमईची बोटी. मित्रांनो इकडे तुम्हाला अनलिमिटेड रस्सा भेटेल. सो गाईज आता आम्ही भात घेतलेला आहे, 2 भाकऱ्या होत्या आणि फायनली आता राईस. आणि खरंच खूप टेस्टी आहे सुरमई. आणि इथे प्रॉन्सचा रस्सा आहे, तो पण खूप टेस्टी आहे. जवळा सुकट. तो मित्रांनो इथे आमचं आता जेवण करून झालेलं आहे आणि आता आम्ही इथून निघत आहोत. तर मित्रांनो नलिनी काकूंसोबत फोटो काढायला सगळे उत्सुक आहेत. तर आमची जानसी आली नाही, पण तिला व्हिडिओ कॉलवरती बोलायचं आहे. त्याला जानसीचा कॉल लावूया. नेक्स्ट टाइम चला निघतो आम्ही. या पुन्हा एकदा. हो हो नक्कीच, चला. तो चला मित्रांनो आता आपण इथून निघूया. जेवण खूप छान होतं, सुरमई थाली अल्टिमेट होती आणि खूप फोटो सेशन केलं, व्हिडिओज वगैरे काढले. सो चला आता आपण इथून आपण कुठं जाणार आहोत आता? विला. सो आता परत आपण रूमवरती जाणार आहोत आणि तिकडे थोडी धमाल मजा मस्ती करू. सो संध्याकाळी आपण जाऊ नागाव बीचला. गाडी किती आहे? कुठून असेल का? शॉर्टकट नाही, रोडवरूनच चला. गाडी कुठे आहे? गाडी तिकडे. तीन बाईच्या रेस्टॉरंटला जी पब्लिक येते त्यांच्यासाठी इकडे सेपरेट त्यांची पार्किंग जागा आहे हॉटेलच्या पाठीमागच्या बाजूला. आणि बघा केवढी मोठी जागा आहे त्यांची पार्किंगसाठी. हॉटेल त्या साईडला आहे आणि तिकडे त्यांनी रोडलाच ते हॉटेल असल्यामुळे तिथं जागा नव्हती पार्किंगला आणि त्या लोकांनी इकडे पार्किंगसाठी ही व्यवस्था केलेली आहे. आपण देखील आपल्या गाडीत बसूया. आता आपण परत जाऊया रूमवरती. लेट्स गो. आता आम्ही थोडा स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करत आहोत. चालू केलं करा. काय
मित्रांनो संध्याकाळचे वाजले आहेत 5:30 आणि आता आम्ही चाललो आहोत नागाव बीचला. सो अंधार आता लवकरच होईल. अंधार नाही आहे, पावसाने कदाचित पाऊस पडेल असं वाटतं आहे. सो चला, बाईकवरती काही फ्रेंड्स पुढे गेलेले आहेत आणि आता आम्ही वॉक करत चाललो कारण इथून जवळच आहे बीच. सो चला जाऊया. सो मित्रांनो बघा किती सुंदर आहे, निसर्गच निसर्ग सगळीकडे आणि छोटे छोटे असे बंगलो आहेत. खूप भारी वाटते. मस्त आहे ना मंदिर. सो मित्रांनो हा जो शिवाजीचा पुतळा आहे हा शिवाजी चौक आहे. इथूनच तुम्ही लेफ्टला नागाव बीचला जाऊ शकता. आणि बघा किती सुंदर आहे शिवाजी महाराजांची मूर्ती. सो मित्रांनो हा आहे नागाव बीच. फायनली आम्ही सगळे फ्रेंड्स लोक पोचलेलो आहोत आणि मस्त एकदम थंड हवा आहे आणि संध्याकाळचे वाजले 5:45 आणि सनसेट होणार आहे आता. सो चला एन्जॉय करूया. बाईक राईड पण करणार आहे बीचवरती, मजा येणार आहे. सो मित्रांनो आम्ही सगळ्यांनी बाईकवरतीच फोटो सेशन केला कारण की सर्वांना बाईकवरती फोटो काढायला खूप आवडतात. आणि आम्ही आलेलो समुद्रामध्ये एन्जॉय करायला. म्हणे मग कसं वाटतं अलिबागला? पहिल्यांदा आला? तिसऱ्यांदा. ते बघ किती आतमध्ये गेले. पागल आहे का ती? खायला रे पुढून पुढून सगळे सचिन तेंडुलकर आले तिकडे. हो हे मेन आहे, हे मेन एंट्री.
करत होतो नागाव बीचचा व्हिडिओ, कारण की आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता आम्ही नाश्ता करत आहोत. तो चला चहा वगैरे गरम गरम पिऊया. आणि तुम्ही आज बघू शकता वीकेंड आहे आणि वीकेंडला गर्दी बघा, खूप साऱ्या गाड्या लागलेल्या आहेत. नागाव बीचच्या बाजूलाच आम्ही बसलेलो आहेत चहा प्यायला. आता त्या मोडमध्ये येते बघा. मित्रांनो आता रात्रीच्या वाजता 8 आणि आम्ही घेतो आता ठीक आहे द्या. टाइमपास. हे दोन घेऊ ना. ठीक आहे टाइमपास कैरी मीठ मारून द्या एकदम. आणि कुशिंगा घेतोय मस्त मीठ वगैरे मारून. कैरी कैरी स्टार्ट फूड वाला आंबट नाही एवढं. हे घ्या जर म्हणा शेंगा ले लो सेंग बिंग हो सिर पे लगाने वाला. सिंग सिंग हनी सिंग. किती घ्यायचे? सो मित्रांनो आता आम्ही रात्रीचा प्रोग्राम त्याच्यासाठी लागणारं सामान घ्यायला इथे आम्ही थांबलेलो आहोत. आणि काय घेणार आहेस? माझा तुझा ठीक आहे. आणि मी पल्पी ऑरेंज आणि बाकीचं स्प्राईट आणि काय थम्सअप हेच आपण घेतो. सो चला जाऊया आता रूमवर. सो मित्रांनो इथून यांचा इन्स्टा पेज आहे, आपण नक्की यांना फॉलो करू. सो मी झान्सीसाठी चॉकलेट्स घेतलेत, तर ती विचारेल पप्पा काय आणला आहे अलिबागवरून. आणि हे यांचं होममेडच आहे, घरीच बनवतात. रात्रीचे वाजले 9:30 आणि सर्व मित्र लोक आतमध्ये बसलेत, कारण की आपला रात्रीचा प्रोग्राम होणार आहे. चला बघूया गपचूप. आणि बघा आमचा साधा सिंपल प्रोग्राम आहे, असं काही नाही आहे, फक्त थम्सअप थंडा कोल्ड्रिंक आणि बघा. आणि इकडे आम्ही स्पीकर लावलेला आहे, गौरव सरांनी घेतलेला हप्त्यावरती. चला एन्जॉय गाईज. ग्लास भरा आपले. गुलाबी हवा सो मित्रांनो रात्रीचे वाजले 11:30 आणि आम्ही मागवलेलं आहे रूमवरती आईस्क्रीम आणि नाचून धमाल झालेली इकडे. आईस्क्रीम पार्टी.
धुंदी ओठावर फुलणारी गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशाऱ्याची तू असं ये समोर तू मला रंग तुझे तुझा रंग मला दे गालावर कधी डोळ्यात धुंदी ओठावर फुलणारी गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशाऱ्याने जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू मला रंग तुझे तुझा रंग मला दे आने से उसके आए बाहर जाने से उसके जाए बाहर बड़ी मस्तानी है मेरी दिलरुबा बड़ी जिंदगानी है मेरी जनाबी ले भैया का बोले जनाबी दारू की बोतल बोले गुलाबी गुलाबी दारू की मैं तेरे कदमों में रख दूं ये जहां मेरा इश्क दीवानगी है नहीं आशिक कोई मुझसा तेरा तू मेरे लिए बंदगी मैं चाहूं तुझको मेरी जावे बना विदा हूं तुझ पे मेरी जावे बना सो मित्रांनो एवढंच होता अलिबागचा व्हिडिओ कारण की पाऊस खूप पडतो रात्रीपासून आणि जास्त काही शूट करायला भेटत नाही आहे. सो खूप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. सो चला मित्रांनो आपण आता इथून चेकआउट करत आहोत आणि आपली बॅग ठेवून देऊया. बघा सगळ्यांच्या बॅग आणि मस्त पाऊस पडतोय. घरी जायला देखील मजा येईल आणि क्लायमेट बघू शकता. हा रिसॉर्ट आहे कॉर्नर पॉईंट. याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल डिटेल्स. आणि तुम्ही कधी येता अलिबागला तर तुम्हाला रिजनेबल रेंटने हा भेटेल. चांगले आहे त्यांचे रूम. सो फायनली मित्रांनो आम्ही हॉटेलमधून चेकआउट केलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत नाश्ता करायला सकाळचा. सो चला जाऊया नाश्ता करूया. आपला प्रवास सुखामा. मी तेच विचार करतो घाटाचं काय आलं नंतर आज लक्षात आलं. मित्रांनो आता आपण इथे थांबलेलं होतं का रोडवरती आणि तिकडे आपण खाणार आहोत झणझणीत मिसळ. बघूया अजून काय काय नाश्त्याला भेटते. सो लेट्स गो. कुठले मागवले स्पेशलवाले मागवले. सो मित्रांनो मिसळमध्ये व्हरायटी बघा इकडे किती आहेत. सो आम्ही मागवले स्पेशल वराडी मिसळ. यांचं बघू शकता बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि आता गरम गरम मिसळ खायला मजा येणार आहे. आम्ही तुला सांगितलं ना आपली स्पेशल झणझणीत मिसळ आलेली आहे. अजून दोन बाकी आहेत. थँक्यू. टेस्ट करून बघूया.
सुंदरीत आहे आणि मस्त आहे. ठसका लागतो खाताना. एकदम मसाला भारी आहे. मित्रांनो मिसळ तर खाऊन झालेले आहे आणि इकडे जिलेबी देखील आहे. चला जिलेबी बघूया कशी लागते. खाल्ली झाली जिलेबी देखील भारी आहे. मला काय आवडलं याच्यातलं मिसळ की जिलेबी? जिलेबी खाल्ली नाही, जिलेबी खाली ना. मिसळ आवडली. तुला काय आवडलं रे? दोन्ही पण मस्त. जिलेबी चहा कुठला घ्यायचा मला तर गुळाचा. तुला? मिसळ पाव पाहिजे? चाय पण आलेला आहे तर चाय पण पिऊन घेऊ. सो या चहा प्यायला. गरम गरम कटिंग टी भारी आहे. गुळाचा चाय. सो मित्रांनो ब्रेकफास्ट आमचा करून झाला आहे आणि इथला चहा पण मस्त होता आणि मिसळ तर अल्टिमेट होती. तर तुम्ही देखील अलिबाग ट्रेन रोडला येत आहे आणि मला मॉर्निंगचा ब्रेकफास्ट करायचा आहे तर तुम्ही इथे थांबू शकता. वराडी मिसळ म्हणून फेमस आहे आणि मिसळमध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत. आम्ही इथे स्पेशल मिसळ घेतली होती आणि खूप टेस्टी होती. तर चला आता नाश्ता करून झाला आहे, जाऊया आपण पुढे. मित्रांनो आता आम्ही अशा ठिकाणी थांबलो आहे जिकडचा आईस्क्रीम सोडा खूप फेमस आहे आणि माझा फेवरेट आहे. तो मला खूप आवडतो लहानपणापासून. कारण की लहान जेव्हा होतो आणि अलिबागला कधी फेरी असायची तर आम्ही इकडे आईस्क्रीम सोडा प्यायला नक्कीच थांबायचा. स्वतःला मित्रांनो आईस्क्रीम सोडा आपण टेस्ट करूया आणि मी पार्सल पण घेणार आहे आमच्या जानसीसाठी. ते बघा ती सॅमसंग कोल्ड्रिंक 87 वर्ष प्रसिद्ध पलीगावचा रुचकर आईस्क्रीम सोडा. तो चला आणि इथेच बनवतात. हे बघ ही प्राईस लिस्ट आहे त्यांची. 4 दे आईस्क्रीम सोडा. बसा. 4 आईस्क्रीम थोडा दे पहिला. हां राहू दे की विचारला तेवढं ॲडजस्ट करा आता. सो चला आपण 4 आईस्क्रीम सोडा मागवलेला आहे. $87 years. मला टेस्ट करा. एक सिप मार आणि सांग कसं आहे. सिप मार. अरे सिप मार पहिले कसं आहे सांग. टेस्ट कशी आहे? फ्लेवर कसा आहे? सो चला मित्रांनो आपला आईस्क्रीम सोडा आलेला आहे. या तुम्ही देखील प्यायला. मी त्याला भरपूर वर्षानंतर पितोय. बघूया टेस्ट. तीच टेस्ट आहे मित्रांनो आणि तो स्वाद भारी वाटला. भारी आहे ना. फॅक्टरी त्यांची. आणि इकडे बनवला जातो आईस्क्रीम सोडा. चला. सो मित्रांनो आईस्क्रीम सोडा पिऊन झालेला आहे. तो आता आम्ही निघत आहोत घरी जायला. पाऊस रिमझिम पडत आहे. सो लेट्स गो. सो फायनली मित्रांनो आम्ही पनवेलमध्ये पोचलो आणि मी माझ्या मित्रांना ड्रॉप देखील केला. चल फिर बाय. मिळतंय कल. बाय. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा. धन्यवाद.